आम्हाला पंचायत अतिशय जुना आहे. म्हणजे कुटुंब गांधळे आणि सुभेदार व्यवस्थापन एक ऑनलाईन नेमून होते 1950 पासून आणि व्हेरी रेप्युटेड. आणि याच्यात त्यांना प्रत्येक कॅटेगरीला 1, 2, 3 असे प्राइजेस असतात. तर आतापर्यंत आपण काय केलं होतं, मुलांसाठी 5 ते 8 ते 14 वर्षाच्या मुलांसाठी घेत होतो आणि ओपन फॉर ऑल फ्लावर अरेंजमेंट सगळ्या वयाच्या गटासाठी. पण यावेळेस आम्ही असं केलं की अजून त्याच्यापेक्षा लहान मुलं येतील, स्कूलवाले इन्व्हॉल्व होतील म्हणून आम्ही स्पेशल कार्पेट, फ्लावर अरेंजमेंट, ड्रॉइंग कॉम्पिटिशन यासाठी ऍड केले की मुलांचा गार्डन्सवरती किंवा फुलांवरती इंटरेस्ट व्हावा, त्याला ज्ञान हवं. तर आजकालची मुलांना फुलं पाण्यापेक्षा म्हणजे निसर्गात सानिध्यात राहिलं की त्याला ज्ञान हवं म्हणून आमचा एक प्रयत्न आहे. आणि प्रत्येक कॅटेगरीला आमचे 3 प्राइजेस असतात. आणि कधी कधी आम्ही जर आव्हान केलं तर आम्हाला चांगले काही देणगीदार पण मिळतात, त्यामुळे आम्ही चांगले प्राइज देऊ शकतो. पण तरी पण अजून मोठ्या प्रमाणात आमचा प्रयत्न चालू आहे. किती पार्टिसिपेट करणार याच्यामध्ये आणि फुलांची जी रांगोळीचं तुम्ही त्याच्यामध्ये वयोगट कसं राहणार, जी काही तुम्ही फुलाच्या रांगोळीमध्ये प्रतिभागी यायची त्यांना किती लोकांना असतं तर कसं करणार याच्यामध्ये, किती लोकांना? आता ही जी लहान मुलांसाठी आम्ही जी कॉम्पिटिशन घेतली ती मागच्या वर्षी आमचं पहिलं वर्ष होतं. तर त्याच्यात जवळजवळ 10-15 शाळांनी घेतलं होतं आणि त्याच्यात आम्ही 5 प्राइजेस दिले होते. म्हणजे 3 फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि कन्सोलेशन. आणि त्याच्यात आम्ही टीचर्सला अप्रिसिएशन अवॉर्ड दिलं होतं की त्या टीचर्स त्यांना घेऊन आल्या, 5चा ग्रुप केला. आणि अजून मोठ्या मुलांची अजून कुठला प्रश्न म्हणते तुम्ही? म्हणजे पुरस्कार किती विद्यार्थ्यांना मिळालेला आहे फुलांच्या रांगोळीवरती? फुलांच्या रांगोळीमध्ये बघा 5 कॅटेगरीमध्ये 35 मुलं असतील, कारण 5 शाळांना मिळाल्या म्हणजे 3, 4 आणि 2 कॉन्सोलेशन. तर प्रत्येक ग्रुपमध्ये 5-5 लोक होते. तर आम्ही शाळेच्या हे देतो आणि प्रत्येक मुलांना सर्टिफिकेट देतो, म्हणजे त्यांना अप्रिसिएशन वाटतं की आपण भाग घेतलेला आहे. आणि टीचर्सला पण आम्ही ते फुलाचे तसंच होते. म्हणजे अशा प्रकारचं तुमचं दुसरं बाकी इतर आमच्या मोठ्यांसाठी आणि खूप लोक जवळ म्हणजे 800-1000च्या वर एंट्रीज असतात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आणि नेहमी उत्तम प्रतिसाद देतो. आणि नागपूर गार्डन्सवरचा फ्लावर की लोकांना एक अट्रॅक्शन असतं, त्यामुळे उत्तम. किती रजिस्ट्रेशन झालं आहे आपले? आता आम्हाला शुक्रवारी पुन्हा आलेलं आहे, पण आतापर्यंत हे दिले त्याच्यानंतर आम्ही टाईम त्याच्यानंतर पण असे 900-1000 साधारण एक्झॅक्ट आता नाही सांगू शकत, पण भरपूर एंट्रीज येतात चांगल्या आणि वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये पण येतात. आणि याच वर्षी आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन थीम पण आमचं नेचरच ठेवलेलं आहे, गार्डन ठेवलेलं आहे आणि त्याच्यातनं आम्ही मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतोय. यावर्षी आम्हाला मुखबधीर शाळेने पण म्हटलं आहे की त्यांना त्यांच्याकडे म्हणजे थोडा कमी पडतो. तर यावेळेस आमचा प्रयत्न असणार आहे की त्या लोकांना पण आपण या कॉम्पिटिशन मध्ये इन्व्हॉल्व करून आपण अप्रोच केलाय की अजून नाही स्कूलला केलाय, प्रत्येक स्कूलला अप्रोच केलाय. पण जे आपण पण सध्या सगळ्यांच्या मे बी इलेक्शन मध्ये सगळ्या टीचरच्या टीचरनी मनावर घेतलं की जास्त रिस्पॉन्सिबिलिटी, तरी आम्ही भरपूर शाळेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. थँक्यू.